नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज गोरा कुंभार यांची कथा विठ्ठल भक्ती. महाराष्ट्राच्या संत परंपरेत अनेक संतांनी आपल्या भक्तीने इतिहास घडवला. पण काही भक्त असे होते ज्यांची भक्ती इतकी निरागस होती की देवही त्यांच्या प्रेमापुढे नतमस्तक झाला. असाच एक महान विठ्ठल भक्ताची कथा म्हणजे गोरा कुंभार यांची कथा. गोरा कुंभार व्यवसायाने कुंभार, मातीची भांडी घडवणारा साधा माणूस, पण अंतःकरणाने विठ्ठलाचा अखंड भक्त. त्यांच्या ओठावर नेहमी एकच नाव असायचं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. एक दिवस गोरा कुंभार आपल्या कामात मग्न होते. मोठ्या प्रेमाने ते चिखल तुडवत होते. पण हाताने काम करत असताना मग्न मात्र पूर्णपणे चिखलाच्या चरणी हरवलेले होते. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त पंढरीनाथ, कानात फक्त टाळ मृदंगाचा गजर, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते इतकेच भक्तीमध्ये लीन झाले की त्यांना आजूबाजूचं काहीच भान राहिलं नाही. त्याच वेळी त्यांचं लहानसं बाळ रांगत रांगत त्या चिखलाजवळ आलं. आई घरकामात व्यस्त होती. गोरा कुंभार मात्र विठ्ठलनामात इतके हरवले होते की त्यांना आपल्या पायाखाली काय येतं हेही समजलं नाही. आणि न कळत त्यांच्या पायाखाली त्यांचं बाळ चिखलामध्ये तुडवलं गेलं. काही वेळानं पत्नी बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून ती जोराने ओरडली, अहो गोरा, काय केलं तुम्ही? बाळ माझं. गोरा कुंभार भानावर आले. समोर पाहतात तर काय, स्वतःच लेकरू निष्प्राण अवस्थेत चिखलात पडलं होतं. गोरा कुंभाराच्या हातापायाला कप सुटला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते थेट विठ्ठलाला हाक मारू लागले, विठ्ठला, मी इतका तुझ्यात हरवलो की माझ्यात लेकराचा जीव गेला. की कसली परीक्षा आहे देवा. पत्नी रडत होती. घरात दुःखाचं सावट पसरलं होतं. पण गोरा कुंभाराच्या मनात एकच विश्वास होता, माझा विठ्ठल मला कधी सोडणार नाही. त्या रात्री गोरा कुंभार विठ्ठलाच्या नामस्मरणात बसले. अश्रूंनी डोळे भरलेले, मनात प्रचंड वेदना. आणि अचानक घरामध्ये एक दिव्य प्रकाश पसरला. समोरच स्वतः विठ्ठल प्रगट झाले. काळा सावळा विठ्ठल, कटीवर हात, डोळ्यात करुणा. विठ्ठल हसून म्हणाले, गोरा, भक्ती तुझी खरी आहे. तू संसार विसरलास पण मला नाही. असं म्हणत विठ्ठलाने त्या बाळाच्या अंगावर हात ठेवला आणि चमत्कार झाला. ते बाळ लहानसं पुन्हा जिवंत झालं. घरभर आनंद पसरला. गोरा कुंभार आणि त्यांची पत्नी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले. खरी भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर देवावरचा पूर्ण विश्वास. पंढरपूरच्या विठ्ठलाने आपल्या भक्तासाठी किती वेळा धाव घेतली याची ही जिवंत साक्षात आहे. गोऱ्या कुंभाराची भक्ती इतकी निर्मळ होती की देवाने स्वतः त्यांच्या घरी येऊन स्वतःचं दुःख दूर केलं. तर जर तुम्हालाही विठ्ठल भक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय राम कृष्ण हरे. आणि अशा संतांच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.